नवी मुंबई भाजप अनुसूचित जाती मोर्चा नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी डॉ. सुभाष गायकवाड यांची नियुक्ती. नवी मुंबई येथे भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेश पाटील साहेब यांनी भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित करून यामध्ये भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी डॉ. सुभाष गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांतून आनंद व्यक्त करण्यात आला आहे. याप्रसंगी पक्ष संघटन मजबूत करणे, अनुसूचित समाज घटकांमध्ये जनजागृती वाढवणे आणि आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. निवडीनंतर डॉ. सुभाष गायकवाड यांनी सांगितले की पक्षाच्या ध्येय धोरणांनुसार अनुसूचित जाती जमाती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. समाज आणि संघटन या दोन्हींच्या सशक्तीकरणासाठी सर्व कार्यकर्त्यांसह एकजुटीने कार्य करणार आहे. याप्रसंगी त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन करण्यासाठी घणसोली कोपर खैरने लहुजी मित्रमंडळ वतीने डॉ. सुभाष गायकवाड यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार व अभिनंदन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजातील मान्यवर उपस्थित होते. अजितदादा पवार आता मुख्यमंत्री तर आपलेच आहेत, तर मग असं होईल की कोणतंही काम माघार येणार नाही. बरोबर, पॉझिटिव्हली काम होणार, कोणतं पण असो. असं घेऊ आपले मग समाजातील विविध उपक्रम आहेत, विविध शासनाच्या योजना आहेत, भरपूर काही आहे. तिथपर्यंत आपण पोहोचत नाही किंवा आपले लोक कामाधंद्यात व्यस्त असतात, तिथवर कोणी त्या योजना पोहोचवत नाही. बरोबर, मंत्रालय टू ग्राउंड लेवलला आता आपली टीम तयार झाल्यानंतर प्रत्येक पोलीस स्टेशनच्या डॉ. सुभाष गायकवाड साहेब इथून आपल्याला कार्यकर्ते भेटायला आलेले आहेत. आपली जिल्हा अध्यक्षपदावर निवड झालेली आहे. जिल्हाध्यक्षपदावर निवड झाल्याच्या नंतर जेव्हा आम्ही तुम्हाला भेटायला आलो, कार्यकर्ते भेटायला आलेत, बुके घेऊन आलेत, शाल श्रीफळ घेऊन आलेत आणि असं काय जगाच्या वेगळंच तुम्ही केलं. जे लोक इथं आलेत, तुमचं स्वागत तुम्ही न स्वीकारता त्यांचं स्वागत केलं, याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? खरोखरच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माझा अनुभव, माझं वय 53 वर्षे, माझ्या 53 वर्षाच्या हयातीमध्ये ज्या माणूस उच्च पदावर पदाक्रांत झाला त्या माणसाला आपण शुभेच्छा द्यायला जातो, त्या व्यक्तीनं तो स्वीकार न करता आम्ही गेलेल्या, आपण आलेल्या इथं सर्व कार्यकर्त्याचं अगोदर स्वागत केलं. याच्यामध्ये काय गुपित लपलेलं आहे? सर, हे जे पद आहे हे सर्वांच्या सहकार्यामुळे आहे. सर, आपले या ठिकाणी शैक्षणिक, व्यावसायिक, राजकीय क्षेत्रातील सर्व जे समाजसेवक असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील जे काही पदाधिकारी असतील, त्याचबरोबर मंडळ आहेत, संघ परिवार आहे, अनेक संस्था आहेत, या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, संघटनेमुळे आपण आपल्या कार्याची दखल घेऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी आपल्याला संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं आपण सोनं करूया साहेब. ओके, सर्च केलेलं आहे की जेव्हा तुमची निवड झाली तर जनतेमध्ये खूप एक उत्साह निर्माण झालेला आहे. याच्याबद्दल काय सांगतो? बरोबर आहे सर. या ठिकाणी उत्साह होण्याचं कारण असं आहे की सुरुवातीपासून सर आपलं विश्वभारती हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज असल्यामुळे मी अनेक आपल्या समाजामध्ये जे काही कार्यक्रम म्हणा, विविध उपक्रम म्हणा, जयंती म्हणा, राष्ट्रीय सण उत्सव म्हणा, वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये मी सहभागी होतो सर आणि त्यांच्या विचाराशी मी देवाणघेवाण करतो. मला आपल्या समाजातील लोकांच्या अडीअडचणी लक्षात येतात आणि सगळ्यांना मी मिळून मिसळून वागल्यामुळे, वावरत असल्यामुळे त्यांच्यामध्ये, आणि मग समाजाला किंवा आपल्या यशी समाजातील लोकांना असं वाटतं की सर हे प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला असतात आणि छोट्या मोठ्या अडीअडचणीला मदतीला धावून येतात. आताही निश्चित रूपाने ते आपल्याला अडीअडचणीमध्ये धावून येतील किंवा अनेक योजनांचं आपल्यापर्यंत मार्गदर्शन करतील आणि जे काही शैक्षणिक असेल, व्यावसायिक असेल किंवा आरोग्याच्या दृष्टीने असेल, समाजाचं कल्याण कसं होईल, चांगलं कसं करता येईल, यासाठी सुरुवातीपासूनच थोडी माझी धडपड चालू होती. मी प्रयत्न करत असायचो. तर आता समाजामध्ये उत्साह आला की सरांना हे पद मिळाल्यामुळं अधिकच जोमाने काम करतील आणि आपल्याला निश्चितपणे सहकार्य करतील असं
समाजामध्ये वाटते, तर आपण कटिबद्ध आहोत साहेब. निश्चितपणे आपण जास्तीत जास्त वेळ देऊया आणि चांगल्या पद्धतीनं समाजापर्यंत कसं पोहोचता येईल आणि त्यांच्या अडीअडचणी कशा सोडवता येईल त्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करणार. दी डॉक्टर सुभाष गायकवाड साहेब यांनी आपल्या चांगल्या प्रकारे त्यांच्या कर्तृत्वाचा लेखाजोखा समोर आपल्या मांडलेला आहे आणि त्यांच्या कर्तृत्वातून असं सिद्ध दिसतंय की नक्कीच दी डॉक्टरेट सुभाष गायकवाड साहेब यांना शोभेल असं पद, जे जबाबदारी सांभाळतील असंच पद नवी मुंबईच्या अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्षपद भेटलेलं आहे. 24 न्यूज नेटवर्क चॅनेलकडून तुमचं हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.